अगं मम्मी, तुम्ही माझं असल्या काय घरात लग्न लावून दिलेलं ग? जरा चांगलं मोठं घरदार तरी पाहायचं ना. अगं ही एक नंबरची चिकाट माणसं आहे. रात्री माझ्याकडून ना फक्त भाजीत जरा तेल जास्त झालं तर लगेच माझी सासू कशी म्हणती, काय ग सुनबाई भाजीत जरा जास्तच तेल झालंय वाटतं, तू ना 1 लिटर तेल काय 2 दिवसातच संपवती का काय? आता तूच सांग, मी काय तेल पिते का? आता भाजीला लागत म्हणूनच टाकतो ना आपण, मग काय नुसती पाण्याची पुचट भाजी बनवायची का? अगं मम्मी येतं काहीच नाही. आपल्याच नवऱ्या बरोबर आहे ना बाहेर जायचं जरी म्हटलं ना तरी बी 10-12 आहे ना सासूला विचारावं लागत का सासूबाई जाऊ का आम्ही, सासूबाई जाऊ का आम्ही, आणि एवढं विचारून बी आहे ना शेवटी तिचा नाहीचाच पाडा असतो. हा सोप्पाई बाई म्हणणं का न विचारता जायचं. कधी जर चुकून न विचारता गेलो ना तर ही म्हातारी ना 8 दिवस म्हशी सारखी फुगून बसती, बोलत नाही आमच्या कोणाशी. काय नवऱ्याला सांगती, तो बी तसलाच आहे. अगं शेवटी काय वळणाचं पाणी वळणावरच जाणार. त्या दिवशी ना मला एवढा ताप आला होता तरी बी ना माझ्या नवऱ्याने मला साधा 1 कप चहा करून नाही दिला, आणि काय सांगती त्याला. अगं मम्मी तुला सांगते, ही ना माझी सासू ना बातात अशा बड्या बड्या मारिती ना जसं काहीच कोणता अंबानी खानदाने. आणि ना पाहायला गेलं ना तर स्वयंपाक घरात आहे ना शेंगदाणे मला मोजून देती, साखर मोजून देती, तेल मोजून देती, वर म्हणती कशी सुनबाई आज ना एवढ्यातच सगळा स्वयंपाक झाला पाहिजे. आणि एवढं सगळं होऊन बी वर म्हणती काय तुला आपल्या घरात कशाची कमी आहे कशाची कमी आहे. आता काय बोला त्या, म्हटलं घ्या आपलंच थोबाड झोडून.